मॉर्निंग तर डाएट स्टार्ट करून मला 16 दिवस पूर्ण झालेत आणि काही लोक मला मेसेज करून विचारत आहेत की मोटिवेशन कसं ठेवतेस. माझं असं आहे की एकदा जर मी मनाशी पक्क ठरवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. तर माझे सकाळचे रिच्युअल्स कंप्लीट केले आणि त्यानंतर ज्या काही एक्सरसाइज मला सजेस्ट केलेल्या तर त्या सगळ्या कंप्लीट करून घेतल्या. आम्ही दोघींनीही आवरलं. राज नंदिनीला कपडे घालायचे होते आणि तिचं आवरण्याच्या आधी असं असतं की असे सगळे कपडे मांडून ठेवावे लागतात आणि त्यातले ती एक चूज करून घालते. सध्या मला केसांचा खूप कंटाळा आला आहे. मला असं वाटतं शॉर्ट करावेत. काय म्हणताय, करू की नको? कधी वाटतं करावं, कधी वाटतं नको. तर आज माझं सुद्धा आवरलं आणि मी जेव्हा जेव्हा असं काहीतरी लिप बाम वगैरे वापरते तिला हवाच असतो राजनंदिनीला. हे स्कर्ट घालायचं होतं, या टॉप खाली बट बिचारीला पॅन्ट घालायची होती त्यामुळे तिचंच ऐकावं लागतं. त्यानंतर मी ब्रेकफास्ट करायला घेतला. इथे ना काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते म्हणजे मलाही छान वाटावं. तसे पदार्थ रोज वेगवेगळेच खायचे असतात. मला असं वाटतं टेस्टसोबत पदार्थ दिसायलाही छान असावा म्हणजेच तो खायलासुद्धा मजा येते. त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकासाठी इथे काही साहित्य ऑर्डर केलं. राजनंदिनीसाठी मी टॉकिंग कॅक्टस मागवलं होतं. त्यानंतर माझ्याकडे आटा नसतो कारण भाकरीच खातो मोस्टली, म्हणून थोडासा आटासुद्धा ऑर्डर केला होता. आणि आज पालकाचा पराठा बनवायचा होता मला. राजनंदिनीसाठी ब्लिंकिटवरनंच मी हे क्लेसुद्धा ऑर्डर केले जे की बघूया आता ते किती खेळते किती नाही. आणि मी ते खूप मजा केली या कॅक्टससोबत. तिला ना मला वाटलं होतं ती घाबरेल पण ती घाबरली नाही, तिने खूप एन्जॉय केलं. इथे स्वयंपाक बनवायला घेतला. राजनंदिनीसाठी सुद्धा हेच खायला देणार होते मी. आम्ही दोघींनी मस्त बसून जेवण केलं. तिने एक दुपारी नॅपसुद्धा घेतली आणि मग इव्हनिंगला तिच्या पप्पांसोबत रंकाळ्याला गेली. रोज ते तिला घेऊन जातात रंकाळ्यावरती खेळायला. डिनरमध्ये मुगाच्या डाळीची खिचडी मी खाल्ली होती. तर असा काहीसा होता आजचा दिवस.